म्हणजे जाऊ दे, तुम्ही नेक्स्ट म्हणजे बघा ह्याच ब्लॉगमध्ये पुढे जाऊन. उद्या आपण भेटूया एका नवीन स्पॉट बरोबर आणि नवीन ठिकाणी जाणार आहोत आम्ही. तर ते नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कशात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सो आता आम्ही चाललेलो आहे बाहेर आणि तुम्हाला असं मी सांगितलं की लास्ट मुमेंटला सगळी पॅकिंग झालेली आहे, कारण की आमचा जो सिलेंडर आहे तो 4 वाजता आला आणि त्याच्यानंतर मी मुलांना म्हणजे त्या यायच्या ड्युरेशनमध्येच सिलेंडर आला आणि मुलांना तेव्हा मी खायला बनवून दिलं. आणि तुम्हाला आमची बॅग दाखवते, एक मिनटं. ही आता एकच बॅग असणार आहे आमची, ही एकच बॅग असणार आहे, कारण की आम्ही फक्त 2 दिवसासाठी चाललेलो आहोत आणि खूप मजा येणार आहे आणि खूप दिवसापासून जायचा प्रयत्न होता, पण योग आत्ता आलेला आहे. सो चला, तुम्ही सुद्धा आमच्याबरोबर, तुम्हाला सुद्धा आमच्याबरोबर त्या गोष्टीचा एन्जॉय घेता येईल. चला आता मंडळी, आम्ही चाललो आहोत. काकी नाहीत. सो आता सगळे रेडी आहेत. मी तर खूप खुश ट्रिपला चालले. असं नाही, कल्याण स्टेशनला, आणि कल्याणला आमची आता ट्रेन लागणार आहे. सो अजून आली नाहीये. ह्या ट्रेन नंतर ही ट्रेन लागणार आहे आणि आम्ही बसू. आणि ऑलरेडी आम्ही सगळे आता आलेलो आहोत आणि येताना खूप ट्रॅफिक होती, पण झालं, आम्ही आलो व्यवस्थित टायमावरती. सो तुम्हाला ट्रेनमध्ये बसल्यानंतर दाखवते मी ट्रेन कशी आहे. सो चला. फायनली आता आमचं जेवण झालेलं आहे आणि काकीने एवढं सुंदर जेवण आणलं होतं ना, की त्या जेवणाने ना मला झोप येत नाही कधी संध्याकाळची, पण मला आज झोप येते. आता ह्या काकी म्हणजे जे आमच्याबरोबर आहेत त्यांना जेवण झालं की मग आम्ही झोपणार आहोत. सो असा गेलेला आहे आमचा प्रवास आणि सगळं कम्फर्टेबल सीट्स आहेत इथे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिकीट कन्फर्म असल्यामुळे इझी प्रवास होतो. तिकीट कन्फर्म असेल ना तर आपल्याला प्रॉब्लेम होत नाही, पण तिकीट कन्फर्म नसेल ना ते आम्ही लिटरली त्यातून गेलेलो आहोत. सो कन्फर्म असेल तरच तुम्ही बस घ्या. आणि मुलं मस्त वरती एन्जॉय करतात, दोघं पण एकाच सीटवर आहे. खूप वर्षांनी तुला विचारलं होतं, तू बोलते हा मी जाईल. Seven hours later.
आता फायनली रूम भेटलेली आहे. इथे भक्त निवासमध्ये आता आम्ही आलेलो आहोत, शेगाव भक्त निवास. आणि तुम्हाला रूम दाखवतो. रूम आहे आणि व्यवस्था खरोखर छान आहे. तुम्हाला ना रूम लागते. सो इथे ना भक्त निवास आहे. भक्त निवासमध्ये ना अशा रूम्स भेटतात आणि तिथे आम्ही घेतलेलं आहे. कारण काय झालं, आम्ही ना आधी 1-2 रूम चेक केल्या आजूबाजूला आहेत तिकडे, पण आम्हाला तिथे काही एवढं छान वाटलं नाही. हायजीन नव्हतं आणि सेफ वाटलं नाही. आणि त्याच्यामुळे आम्ही भक्त निवास बघितलं, तेवढा परिसर सुंदर आहे ना. सो हा परिसर खरोखर खूप सुंदर आहे. आणि तुम्हाला खाली गेल्यानंतर दाखवलेले स्वच्छ आहे मेन म्हणजे, आणि म्हणून आम्हाला आवडलं. आणि हे असे आहे, मस्त आहे. आणि आता आम्ही थोडा वेळ रेस्ट करणार आहोत आणि मग आम्ही जाणार आहोत मंदिराकडे. सो तुम्हाला आता मी सांगते, आम्ही आलेलो आहोत शेगावला. आणि गजानन महाराजांचे स्थळ आहे आणि एवढं सुंदर आणि स्वच्छ, मेन म्हणजे स्वच्छ आहे. कुठलं तरी एक देवस्थान मी बघितले की जे खूपच स्वच्छ आहे आणि प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली जाते. थोडा जरी कचरा पडला ना तर त्यांचे जे सेवक आहेत तर ते उचलतात आणि लगेच डस्टबिनमध्ये टाकतात. हे मी स्वतः पर्सनली बघितलेलं आहे. तुम्हाला मी इथून दाखवते सुद्धा. ते बघा तिकडे त्या साईडला एवढी स्वच्छता आहे. आणि हे आता नाही, कंटिन्यू थोडं जरी काही खाली पडलं ना लगेच ते उचलतात. आता हा जो परिसर आहे ना, हा परिसर सगळा भक्त निवास आहे. पण आम्ही एकदम सकाळी आलो होतो, 3:30 वाजता 4 वाजता. त्याच्यामुळे आम्ही रिक्षा करून आलेलो आहोत. आणि आल्यानंतर आम्हाला थांबावं लागलं वेटिंग, कारण कसं असतं लगेच खाली होत नाही तुम्ही. तर त्याच्यामुळे आम्हाला 6 वाजेपर्यंत 6-7 वाजले. तर आम्ही तिथे बसायला पण जागा खूप सुंदर होती. तुम्हाला मी दाखवते खाली उतरले ती. आणि आता आम्ही जरा आराम करतो आणि मी तुम्हाला दाखवते. सो भेटूयानंतर. A few moments later. सो आम्ही थोडा आराम केला होता कारण खूप लवकर आलो होतो आणि वेटिंग सुद्धा होती. आणि कृष्णा सुद्धा रेडी झालेली आहे आणि मी सुद्धा रेडी झालेली आहे. म्हणजे आम्ही सगळे रेडी म्हणून आता खाली चाललेलो आहोत. नाश्ता करायचा आहे. सो इथे प्रसाद असेल तर प्रसाद घेऊन येतो, मग बाहेर काहीतरी खाऊ. सो तुम्ही सुद्धा आमच्याकडे चला. आम्ही जिथे आलोय ना ते भक्त निवास आहे. आणि माझ्या पाठीमागे जी तुम्ही बस बघताय ना, ही स्टेशन बसून ते भक्त निवासापर्यंत आणि जे गजानन महाराज पर्यंत ही बस जाते आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे. आणि इथे प्रसादालय आहे, तिथे आता प्रसाद घ्यायचा आहे. सो चला तुम्हाला दाखवते इकडचा प्रसाद कसा आहे. चला. मगाशीच हे पुसून गेले होते आणि आता सुद्धा ह्यांनी क्लीन करायला आलेले आहेत. म्हणजे स्वच्छतेचं खूप काळजी घेतली जाते इथे. आणि ते एक पॉइंट मला खूप आवडलेला आहे इकडचा. चला बाळांनो. प्रसादाला जाताना सुद्धा चप्पल इथे काढून जायचंय. हे पण खूप सुंदर आहे. आणि ही बघा, ही लाईन आहे प्रसादाची. चला सुद्धा. आता ना आम्ही गजानन महाराज मठामध्ये जाऊन आलेलो आहे. आणि मठामध्ये ना व्हिडिओज किंवा फोटोज काढणं काही अलाव नव्हतं. त्याच्यामुळे आम्हाला तुम्हाला दाखवता नाही आलं की आम्ही तिथे प्रसाद सुद्धा घेतला. महाप्रसाद सुद्धा असतो. सो तो घेऊन आम्ही परत आमच्या रूमवरती येऊन आम्ही रेस्ट केलं. आणि मग आता परत आम्ही चाललेलो आहोत बाहेर थोडंसं एक्सप्लोअर करायला. सो जर देवस्थानावरती जर व्हिडिओज अलाव असतील किंवा फोटोज असतील तर नक्कीच तुम्हाला शेअर करेन मी. सो तुम्ही सुद्धा चला आमच्या बरोबर.
नमस्कार मंडळी. तर तुम्ही आता बघू शकता इथे हे आहे महालक्ष्मी मंदिर, शेगाव मधलं महालक्ष्मी मंदिर. अशी मान्यता आहे की ही जी मूर्ती आहे ही इथे जमिनीमधून मिळाली होती, म्हणजे ही स्वयंभू मूर्ती आहे. सो एका शेतकऱ्याला मिळाली होती, त्यांनी ती बाहेर काढून त्याचं देवस्थान बनवलं. पण अशी मान्यता आहे की जी कोल्हापूरची अंबाबाई आहे तीच ही अंबाबाई आहे आणि तिचंच हे मंदिर आहे.
वाटते खूप वर्षांनी मी झोपळ्यात नमस्कार मंडळी. सो तुम्ही बघू शकता हा आहे कृष्णाजींचा मळा. ह्या ठिकाणी एक लीला घडली होती म्हणून ह्या जागेला महत्त्व आहे. कृष्णाजी जे होते त्यांनी महाराजांना सांगितलं होतं की काहीतरी चमत्कार करून दाखवा. त्यावेळी स्वामी एका खाटेवर बसले होते आणि त्यांनी त्या खाटेवरच एक चिलीम पेटवली. तर ती चिलीम पेटल्यानंतर पूर्ण त्या खाटेला आग लागली आणि ती खाट पूर्ण जळून खाक झाली. ही लीला या ठिकाणी घडली म्हणून ह्या जागेला एवढं महत्त्व आहे. आता तुम्ही दोन ठिकाण बघितलं, एक महालक्ष्मीचं मंदिर होतं आणि एक कृष्णाजीचा जो माळा आहे तो दाखवला. सो आता आपण भेटूया नेक्स्ट ठिकाणावरती. So, चला. हे एक जुनं शंकराचं मंदिर आहे. त्या मंदिराच्या जवळ तळेकरांचा पिसाळलेला घोडा होता. तर तो घोडा जो होता तो लोकांना मारायचा. तर महाराज त्या घोड्याच्या खाली झोपले होते आणि त्यामुळे तो घोडा पूर्णपणे शांत झाला म्हणून ह्या जागेला तेवढं महत्त्व आहे. तर आता तुम्ही बघू शकता माझ्या मागे जे वडाचं झाड आहे, या वडाच्या झाडाखाली वयाच्या 14व्या वर्षी स्वामी प्रकट झाले होते. हे जे समोर पाथुरकरांचं घर दिसत आहे त्या घरी त्यावेळी एक नामकरणाचा सेरेमनी म्हणू शकता, एक नामकरणाचा विधी चालू होता आणि त्यावेळी जे काही पाहुणे मंडळी आलेले त्यांचा जेवणाचा कार्यक्रम होता आणि ज्या काही पत्रावळ्या राहिल्या होत्या त्या ह्या वडाच्या झाडाखाली टाकल्या होत्या. त्यावेळी स्वामी गजानन महाराज इथे प्रकट झाले आणि त्यांनी त्या खरकाट्या पत्रावळ्यामधून अन्न वेचून ते खात होते. आता हे अन्न खात असताना जे बंकटलाल म्हणून जे होते त्यांनी हे बघितलं आणि त्यांनी त्यांना ओळखलं आणि त्यानंतर ते त्यांना आपल्या घरी घेऊन गेले. तर हे आहे शीतलादेवी माता मंदिर.
या ठिकाणी आधी व्यायामशाळा होती पाचूरकरांची. तर पाचूरकरांची जी मुलं होती त्यांनी महाराज इथेच बसले होते आणि त्यांना उसाने मारलं आणि त्यांच्या पाठीवर पण त्या उसाचे पाठीवर वळ उठली नाही, पण जी मुलं होती त्यांच्याच पाठीवर ते वळ उठले. त्यानंतर त्याच उसाचा रस महाराजांनी आपल्या हाताने काढला आणि त्या तिन्ही मुलांना पाजवला आणि त्यानंतर त्यांच्या पाठीवरचे वळ जे होते ते निघून गेले. ती लीला ह्या ठिकाणी घडली म्हणून ह्या जागेला महत्व आहे. तर मंडळी, अशा प्रकारे माझं देवदर्शन झालेलं आहे आजचं. खूप सुंदर एक्सपिरियन्स होता. काही दगदग झाली नाही, काही गर्दी नव्हती आणि सगळी सकाळपासून संध्याकाळपर्यंत खूप सुंदर रीतीने सगळं झालेलं आहे. आणि तुम्हाला सुद्धा दाखवायचा पूर्ण प्रयत्न केलेला, जिथे शक्य होतं तिथे सगळं तुम्हाला मी दाखवलेलं आहे. तर अशा प्रकारे आता मी व्हिडिओचा एंड करते. उद्या आपण भेटूया एका नवीन स्पॉट बरोबर आणि नवीन ठिकाणी जाणार आहोत आम्ही. तर ते स्पॉट सुद्धा तुम्हाला नक्कीच आवडेल. आजचं देवदर्शन तुम्हाला कसं वाटलं नक्कीच मला कळवा. आणि ह्याबरोबर मी आता व्हिडिओचा एंड करत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.